हॅलो नमस्कार आणि तुमचं खूप सारं स्वागत करते मी आजच्या छानशा एका व्हिडिओमध्ये। हा व्हिडिओ खूप जास्त कामाचा आहे ज्यांना 9 दिवसांमध्ये 4 ते 5 किलो वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप जास्त कामाचा आहे। तर न स्किप करता पहिले तर तुम्ही व्हिडिओ बघा आणि नंतर तुम्ही ज्या गोष्टी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्या फॉलो करा। तुमचं 3 ते 4 ते 5 किलो वजन आरामात कमी होऊ शकतं, गॅरंटीने सांगते। पण सांगितलेल्या पद्धतीनेच फॉलो केलं तर, जर तुम्ही त्याच्यामध्ये काही ना काही वेगळं केलं तर मग मी याची गॅरंटी नाही घेऊ शकत। आता इथे हे वजन कमी केलं तर मला अशा कमेंट येणारच आहेत, किंवा मागच्या वर्षी पण मी एक व्हिडिओ अपलोड केला होता तर त्याच्या आणि माझ्या स्टुडंटही बोलतात की मॅम मग आता 5-6 किलो वजन कमी करतोय, 4 किलो करतोय, 5 किलो करतोय, 6 किलो करतोय 9 दिवसामध्ये फक्त। मग ते काय होतं, नंतर आपल्याला वाढायची शक्यता खूप जास्त असते। एवढं वेट लवकर आपण कमी करू तेवढं वेट गेन होण्यासाठी पण आपल्याला जास्त म्हणजे जास्त असतं की पटकन वेट गेन पण होतं, वाढतं पण। तर मग ते कंट्रोल मध्ये जस्ट आता मी 4 ते 5 किलो वजन कमी केलंय 9 दिवसामध्ये। मग ते पुढे मेंटेनच ठेवायचंय मला आणि त्याच्यानंतर अजून मला कमी करायचंय, तर ती मी कसं करणार, तर त्याच्यासाठी मी तुम्हाला उद्याच एक व्हिडिओ अपलोड करणार आहे की तुम्ही वजन कमी केलेलं ते कंट्रोल मध्ये कसं ठेवू शकता किंवा अजून कमी कसं करू शकता याचा व्हिडिओ उद्या घेऊन येणार आहे। तो पण वॉच करायला विसरू नका। आणि पाहिजे तर मी या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक मेन्शन करेल, म्हणजेच तुम्हाला सोपं पडेल की हा व्हिडिओ बघून झालेला आहे, तो व्हिडिओ पण तुम्ही बघू शकता की आता हे माझं एवढं वजन कमी झालंय 9 दिवसामध्ये, मी ते आता मेंटेन कसं ठेवू। तर त्या व्हिडिओची लिंक पण इथे कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करते, तर ती पण बघायला विसरू नका। आता इथे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत म्हणजेच पहिल्या दिवसापासून तर 9व्या दिवसापर्यंत आपल्याला कसं रुटीन ठेवायचंय म्हणजे आपल्याला एवढं फास्ट आपल्याला रिझल्ट भेटेल, तर तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओला लाईक करून घ्या, एक चॅनलवरती कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की मी माझ्या चॅनलवरती असेच नवीन छान छान एक्सरसाइजचे व्हिडिओ, डाएट प्लॅनचे व्हिडिओ, वेगवेगळ्या पद्धतीने सोप्या रेसिपी घेऊन येत असते की जेणेकरून तुम्हाला व्हिडिओचा खूप जास्त फायदा होईल आणि तुम्ही वजन कमी करण्यासाठी तुम्हाला मदतच होणार आहे। तर काय करायचंय, खूप जण आहेत ना उपवास तर पकडतात पण त्यांचं उपवास आणि वजन कमी न होता वाढतं का, तर त्या अशा काही गोष्टी खाऊन बसतात की त्याच्यानी वजन वाढतच नाही, कमी नाही होते ते वाढतं। कारण की बटाटा, साबुदाणा, ते अशा गोष्टी आपण खातो। जस्ट फळामध्ये पण आपल्याला कोणते फळं खायचे असतात कोणते नाही खायचे असतात ते पण माहिती नसतं खूप जणांना। तर मी या व्हिडिओमध्ये सगळे तुम्हाला डिटेल्स सांगणार आहे। तर पहिल्या दिवशी नवरात्राचा पहिला दिवस येतो, त्या दिवशी आपल्याला सकाळी काय करायचंय, तर रोज 9 दिवस आहे ना आपल्याला एनर्जी राहण्यासाठी, आपल्याला लो फील होणार नाहीये त्याच्यासाठी आपल्याला 9 दिवस रोज संध्याकाळी 2 अंजीर, 5 बदाम हे आपल्याला भिजत टाकायचे पाण्यामध्ये आणि सकाळी ते खाली पोटाने घ्यायचंय। ते कधी, सकाळी उठल्याबरोबर पहिले आपल्याला काय करायचंय पहिल्या दिवशी, आणि हे 9 दिवस पण आपल्याला फॉलो करायचे। जस्ट पहिल्या दिवशी केलं हे 9 दिवस आपल्याला कंटिन्युअसली हेच करत राहायचंय, याच्यानी खूप चांगला रिझल्ट आहे। तर पहिल्या दिवशी उठल्याबरोबर ब्रश वगैरे केलेला आपण, तर 2 ग्लास मस्त गरम पाणी प्यायचं। आता इथे खूप जण बोलतील 1 ग्लास चालणार नाही का, तर नाही, तुम्ही 2 ग्लास मस्त पाणी पिऊन घ्यायचंय गरम, सिप सिप करत। ज्यांना सहन होतोय त्यांनी, जितकं तुम्हाला सहन होतंय तितकं तुम्ही गरम पाणी प्यायचंय 2 ग्लास डेली। 9 दिवस तुम्हाला सकाळी उठल्याबरोबर खाली पोटाने 2 ग्लास पाणी प्यायचंय गरम। आता तुम्हाला जर उपवासामध्ये लिंबू चालत असेल तर तुम्ही तिच्यामध्ये लिंबाचे 5-6 थेंब पिऊ शकता, ठीक आहे। हे डेली करायचंय। त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय, तर त्याच्यानंतर आपल्याला मस्त एक्सरसाइज करायच्या आहेत किंवा वॉकिंग, रनिंग जे पण तुम्ही करताय ते करायचंच करायचंय, स्किप करायचं नाही। उपवास आहे म्हणून मला जाऊ दे ना, आता उपवास आहे म्हणून मी हे करत नाहीये, तर असं नाही, जस्ट रुटीन ठेवायचंच आहे आपल्याला। तर तुम्हाला सकाळी रनिंग, वॉकिंग किंवा एक्सरसाइज काहीही करायचंय, अर्धा ते पाऊण तास, 1 तासभर, जसं तुमच्याकडे वेळ असेल तसं तुम्हाला हे करायचंच आहे। आता त्याच्यानंतर तुम्ही काय करायचंय, तर रात्री भिजत टाकलेले 5 बदाम, 2 अंजीर हे आपल्याला नाश्त्यामध्ये घ्यायचे। आता तुम्ही इथे याच्यासोबत ब्लॅक कॉफी घेऊ शकता विदाउट शुगर। आता खूप जणांना गोड खायची क्रेविंग असेल तर तुम्ही गुळाचा वापर करू शकता कॉफीमध्ये, नाही तर शक्यतो आपल्याला ब्लॅक कॉफी घ्यायचे, 5 बदाम घ्यायचे, 2 अंजीर घ्यायचे। हा झालेला आहे आपला नाश्ता। तुम्ही ज्या टायमाला नाश्ता करता त्या टायमाला। आता 10:30 वाजताचा टाइम येतो, तिथे तुम्हाला 1 ग्लास ताक घ्यायचा आहे, ते पण जिरं टाकून आवश्यक घ्यायचंय। जिरं टाकून तुम्ही ते ताक घेऊ शकता। इथे ऑप्शन आहेत अजून, ताकाच्या ऐवजी तुम्ही काय घेऊ शकता,
तुम्ही आवळा ज्यूस घेऊ शकता, तुम्ही ग्रीन टी पण घेऊ शकता आणि हे देखील उपवासाला चालतं. जस्ट ग्रीन टी उपवासाला चालते का, तर हो, आवळा ज्यूस पण चालतं, ग्रीन टी पण चालते आणि ताक तर चालतं. तर हे 3 ऑप्शन आहेत, तुम्हाला जे पण याच्यामधलं अवेलेबल आहे तुम्ही हे तिन्हीतलं एक घ्यायचं आहे डेली 10:30 वाजता 9 दिवस. आता इथे दुपारचा टाइम येतो, आपला जेवणाचा टाइम असतो, त्या टायमाला तुम्ही काय फराळाचं करायचंय, तुम्ही राजगिऱ्याचा तुम्ही इथे खिचडी पतली बनवू शकता. तुम्ही इथे पतलीसी वरईचे तांदूळ असतात बघा, ते पण तुम्ही थोडे त्याची खिचडी बनवू शकता. जस्ट त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा वापर न करता 2-3 बदामाचा वापर तुम्ही करू शकता. आता याच्यामध्ये तुम्हाला बटाट्याचा वापर करायचा नाहीये, तुम्हाला शेंगदाण्याचा वापरही करायचा नाहीये आणि तुम्हाला दुसरे ड्रायफ्रूट पण याच्यामध्ये घालायचे नाहीये. तुम्ही फक्त इथे 5-6 बदामाचा वापर करू शकता आणि जस्ट तुपाचा तडका देऊन तुम्हाला मिरची वगैरे काय घालता तसं तुम्ही त्याचे डोसे वगैरे जे पण समथिंग आहे ते बनवू शकता. आता इथे स्किप काय करायचं आपल्याला, 9 दिवस उपवासामध्ये साबुदाणा खायचा नाही, आपल्याला बटाटे खायचे नाहीत, आपल्याला जस्ट फ्रूट मध्ये आपल्याला काय खायचं नाही, तुम्ही सीताफळ खायचं नाही, केळी खायची नाही, अर्धा केळी ओके, जस्ट तुम्ही 2-3 केळी खात असेल तर ते एकदम बंद करायचे. जस्ट केळी, सीताफळ, तुम्ही चिक्कू खायचे नाहीयेत, असे काही फळं आहेत ते खायचे नाहीत उपवासामध्ये. बाकीचे तुम्ही कोणतेही फळं घ्या, जस्ट तुम्ही ऍपल घेऊ शकता, तुम्ही सगळे जे समथिंग जे पण तुमच्याकडे असतील ते तुम्ही संत्रा, मोसंबी, कलिंगड जे पण आहे ते आता सीझनेबल तुमच्या पेरू आहे जे पण आहे ते तुम्ही घ्यायचंय. फक्त हे 3 फळं सांगितले हे का एकदम टाळायचे, जस्ट सांगितले आता तेच. तर आता हे कधी जेवण झालं आपलं ठीक आहे, तर या जेवणासोबत आपल्याला 1 ग्लास ताक वापस घेऊ शकता तुम्ही. जर तुम्ही 10:30 वाजता ताक नाही घेतलेले, ज्यूस घेतलेले, जस्ट ग्रीन टी घेतली किंवा तुम्ही आवळा ज्यूस घेतले, तर तुम्ही दुपारच्या खिचडी सोबत जस्ट उपवासाच्या खिचडी सोबत तुम्ही 1 ग्लास ताक घेऊ शकता. आता 4 वाजताचा टाइम येतो ना, तिथे वापस तुम्ही 1 ब्लॅक कॉफी घ्यायची. आता याच्या सोबतच आपल्याला अजून काय करायचं ना ते मी तुम्हाला पुढे सांगते, ठीक आहे. 4 वाजता तुम्हाला ब्लॅक कॉफी घ्यायची. आता 7-7:30च्या अगोदरच आपल्याला फ्रूटचं ज्यूस म्हणजे स्मूदी बनवायची आहे. थोडंसं दूध घालून, थोडं जास्त पाणी घालून तुम्ही त्याच्यामध्ये एक हे घालू शकता, जस्ट खजूर घालू शकता, गोड पाहिजे असेल तुम्हाला तर. साखरेचा आणि गुळाचा वापर इथे करायचा नाहीये, खजूर घालू शकता. आता हे कशाचं तुम्ही तुमच्याकडे जे पण सिजनेबल फ्रूट आहे त्याचं तुम्ही स्मूदी बनवू शकता किंवा तुम्ही एखादा फळ देखील इथे घेऊ शकता. उपवास म्हटलं तर असंही आपण काही जास्त असं खात नाहीये, किंवा तुम्ही असं डोसा वगैरे जे पण दुपारी बनवलेला आहे आणि ते परत तुम्हाला संध्याकाळी खायचंय ना, तर ते पण तुम्ही इथे संध्याकाळी खाऊ शकता 7-7:30 वाजेपर्यंत, ठीक आहे. आता त्याच्यानंतर आपल्याला काहीच खायचं नाही. आता तरी पण सहन नाही होते, कोणाकोणाला खायचंच मन करतं, काही ना काहीतरी झोपच लागत नाही, तर तुम्ही इथे हळद घालून, जायफळ घालून 1 कप भरून दूध रात्री झोपताना पिऊ शकता. पण दूध पिल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचंय, अर्ध्या तासाने जेव्हा तुम्ही झोपायला जाताय लगेच दूध पिऊन झोपायचं नाहीये, तर तुम्ही अर्धा तास अगोदर दूध प्यायचं आहे 1 कप भरून. त्याच्यानंतर तुम्हाला परत 1 ग्लास गरम पाणी प्यायचं आहे आणि मग झोपायचंय. आता झोपायचं पण आपल्याला गरबा आहे, त्या गोष्टी असतात, आपली झोप होत नाही, पण आपल्याला 9 दिवस झोप ही कंप्लीट झालीच पाहिजे, एवढं आपलं टार्गेट ठेवायचं. उपवास तर उपवास पण आहेतच आपले, देवी माता आपल्या प्रसन्न होणारच आहे, 4-5 किलो आपलं वजन कमी होणारच आहे, पण आपल्याला हे रुटीन एकदम फॉलो करायचं आहे. आता इथे तुम्हाला झोप कंप्लीटच करायची तुमची, कमीत कमी तुम्ही 7 तास कंटिन्यू, म्हणजे 7 तास तुमची झोप कंप्लीट झाली पाहिजे. आता इथे अजून आपण काय करायचंय, दुपारी झोपायचं नाही जास्त, अर्धा तास स्नॅप घेऊ शकता. आणि इथे सगळ्या गोष्टी फॉलो करतच आलेलो आहेत आपण, पण इथे मध्ये मध्ये आपल्याला काय करायचंय, 9 दिवस 4 बॉटल भरून ठेवायच्या, एका लिटरच्या, आणि त्या दिवसभरातनं आपल्याला संपल्या गेल्या पाहिजे. ज्या मी ड्रिंक सांगितल्या तुम्हाला, ग्रीन टी, आवळा ज्यूस, तुम्हाला ब्लॅक कॉफी सांगितली, ह्या पण तुम्ही फॉलो करायच्या आहेत. तुम्ही सकाळचं संध्याकाळचं गरम पाणीही घ्यायचंच आहे, आणि तेवढं तुम्हाला 4 बॉटल ह्या गरम पाणी, साधं पाणी तुमच्या पोटामध्ये डेली 3.5-4 लिटर पाणी हे गेलं पाहिजे. आता याच्याने का पाणी का जास्त प्यायचं उपवासामध्ये, आपला मेटाबॉलिझम स्लो होतो जर आपण काहीच खात नाहीये तर. जसं आपण कमी कंट्रोलमध्ये खातो, मेटाबॉलिझम फास्ट स्लो होतो, तर आपल्याला त्याला बूस्ट करण्यासाठी आपल्याला पाणी आपल्या शरीरामध्ये जास्त इंटेक ठेवायचंय पाण्याचं, हे विसरायचंच नाही आपल्याला.
विसरतोय आपण तर बॉटली भरून ठेवा तुम्ही, एकदम बेस्ट ऑप्शन आहे. तुम्ही मस्त बॉटली भरून ठेवायच्या आणि ते पाणी दिवसभर तुमचं टार्गेट असेलच तेवढं तर ते संपवायचंय. 9 दिवस या गोष्टी फॉलो करा. स्वतःला 1 तासभर सकाळी द्या रनिंग वॉकिंग एक्सरसाइजला आणि दिवसभर हे रुटीन फॉलो करा. काहीच चेंज करू नका याच्यामध्ये. आणि पहिल्या दिवशी तुम्ही वजन कमी करा आणि तुम्ही 10व्या दिवशी परत तुमचं वजन करून घ्या. किती याच्यात तुम्हाला रिझल्ट भेटतोय. आता खूप जण म्हणतील आम्ही हे सगळं करतो आमचं वजनच कमी होत नाहीये, तर तुमचं मेटाबॉलिझम स्लो असल्यामुळे तुम्हाला लवकर रिझल्ट भेटत नाहीये. पण ज्यांचा फास्ट असेल ना त्यांना नक्कीच गॅरंटीने सांगते हा रिझल्ट भेटणारच आहे. आणि फक्त पाण्याची हॅबिट जास्त ठेवायची, झोप चांगली ठेवायची, फ्रेश राहायचं, ऍक्टिव्ह राहायचंय आणि मस्त संध्याकाळी पण गरबा वगैरे खेळत असाल तर अजूनच बेस्ट आहे. जितका तुमच्या शरीरातला घाम निघतोय तितकं तुम्हाला पाण्याचं इंटेक पण करायचंय. तर अगदी साधा सरळ सोपा हा नवरात्रीचा डाएट प्लॅन आहे, तर नक्कीच तुम्ही फॉलो करा. जर तुम्हाला वजन कमी करायचंय ना तर हे ऑप्शन बेस्ट आहे. काय ज्या गोष्टी सांगितल्या त्या अजिबात खायच्या नाही. ज्या गोष्टींची सवय नाहीये त्या गोष्टींची सवय लावून घ्यायची 9 दिवस फक्त आपल्याला आणि या गोष्टी करायच्या. आता इथे तुम्ही ह्या गोष्टी करून तुमचं मस्त वजन कमी केलंय ना, तर याच्यानंतर तुम्हाला वजन कंट्रोल ठेवायचंय ना, तर तिथे हे बघा खालीच इथे कमेंट बॉक्समध्ये लिंक आहे, पटकन जाऊन व्हिडिओ बघू शकता. तर चला हा व्हिडिओ कसा वाटला सांगा. जय माता दी. नवरात्रीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. तर मस्त गरबा खेळायचा, एन्जॉय करायचं. नवरात्राचे गट प्रत्येकाच्या घरामध्ये बसतात, तर सर्वांना हार्दिक शुभेच्छा. देवी माता तुमच्यावर प्रसन्न हो आणि तुमचं वेट लवकर कमी हो, तुम्ही सुख समृद्धी समाधानी राहो हीच देवी माता पुढे प्रार्थना करते. आणि व्हिडिओ हा इथे संपवते. कसा वाटला सांगा नक्कीच. छान असा डाएट प्लॅन घेऊन आले तुमच्यासाठी. खूप दिवसाचा मी सर्च करत होती जस्ट कसा डाएट पाहिजे असतो वजन कमी करण्यासाठी, तर हा डाएट परफेक्ट आहे तुमच्यासाठी जर तुम्हाला वजन कमी करायचं आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला सांगा, लाईक करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.